श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 31 मे महिन्याचे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या मे महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? प्रयत्नांना यश मिळेल का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्च वाढेल? मे महिना तुमच्यासाठी नेमका काय संदेश घेऊन येतो आहे? तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल का, की अजून थोडा संयम ठेवावा लागेल? आयुष्यातील काही प्रलंबित प्रश्नांची उत्तरं या महिन्यात मिळतील का? नातेसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज निर्माण होतील? आणि सर्वात महत्त्वाचे, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार का? चला जाणून घेऊया मकर राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी मे महिना हा बदल, प्रगती आणि आत्मपरीक्षणाचा काळ ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी थोड्या मंदगतीने घडताना दिसतील, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. तुमच्या कष्टाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होईल. या महिन्यात तुमच्यासमोर काही नवीन संधी येतील, पण त्याचवेळी काही आव्हानांचाही सामना करावा लागेल. संयम, शिस्त आणि सातत्य या 3 गोष्टी जर तुम्ही जपल्या तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही. तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा होईल, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. कुटुंब, करिअर, आर्थिक बाबी आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन राखणे हा या महिन्याचा मुख्य मंत्र असेल. काही वेळा मन अस्थिर होऊ शकते, पण सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील. एकूणच मे महिना हा तुमच्यासाठी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा काळ आहे. प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकत स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची हीच योग्य वेळ आहे. करिअर आणि व्यवसाय. मे महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी कामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा वेग थोडा मंद वाटू शकतो, पण जसजसा काळ पुढे जाईल तसतसे तुमच्या कामात गती येईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादे मोठे प्रोजेक्ट किंवा जबाबदारी दिली जाऊ शकते, जी तुमच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरेल. काम करताना काही वेळा अडथळे येतील, पण तुमचा चिकाटीचा स्वभाव तुम्हाला पुढे घेऊन जाईल. सहकाऱ्यांशी समन्वय साधणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, पण शांततेने वागल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. व्यावसायिकांसाठी हा महिना विस्ताराचा आहे. नवीन संधी मिळतील, पण त्यासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. गुंतवणुकीत थोडी सावधगिरी बाळगा. भागीदारीत काम करणाऱ्यांनी विश्वास टिकवून ठेवणे गरजेचे आहे. महिन्याच्या शेवटी एखादा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. या महिन्यात आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा, प्रवास किंवा एखाद्या खास प्रसंगामुळे खर्च वाढेल, त्यामुळे बजेट तयार करून खर्च करणे आवश्यक आहे. तुमच्या मेहनतीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. एखादे साईड इन्कमचे साधन मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कर्ज घेणे टाळावे आणि दिलेले पैसे वेळेवर परत मिळवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. महिन्याच्या मध्यात एखादी चांगली आर्थिक बातमी मिळू शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. सुरुवातीला काही लहान-सहान मतभेद होऊ शकतात, पण ते लवकरच दूर होतील. घरात एखादा शुभ प्रसंग किंवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नात्यात गोडवा वाढेल. तुम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नातं अधिक मजबूत होईल. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद मिळेल. त्यांच्या यशामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधासाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा आहे. सुरुवातीला काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण नंतर परिस्थिती सुधारेल. तुमच्या नात्यात विश्वास आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. जोडीदारासोबत रोमॅन्टिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही लोकांसाठी नातं पुढच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी हा महिना नवीन ओळखी घेऊन येईल. एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते, जी तुमच्या आयुष्यात महत्त्वाची ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्य राहील, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची कमतरता टाळा. आहार संतुलित ठेवा आणि नियमित व्यायाम करा. पचनासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा. मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. ध्यान आणि योगामुळे मन शांत राहील. महिन्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. सुरुवातीला लक्ष विचलित होऊ शकते, पण नंतर परिस्थिती सुधारेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. वेळेचे नियोजन योग्य प्रकारे करा. महिन्याच्या शेवटी चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. महिलांसाठी विशेष संकेत. मकर राशीच्या महिलांसाठी हा महिना प्रगतीचा आहे. घर आणि करिअरमध्ये संतुलन राखण्यात यश मिळेल.
एखादी नवीन संधी मिळू शकते जी तुमच्या व्यक्तिमत्वाला नवीन दिशा देईल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि भावनांकडे लक्ष द्या. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. उपाय: शनिवारी काळ्या तिळाचे दान करा. श्री स्वामी समर्थांचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. हनुमान चालीसा पठण करा. मकर राशीच्या व्यक्तींसाठी मे महिना प्रगती, संयम आणि संधी यांचा संगम आहे. करिअरमध्ये यश मिळेल, पण मेहनत आणि चिकाटी आवश्यक आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंब आणि नातेसंबंधात आनंद आणि समाधान मिळेल. आरोग्याची काळजी घेतल्यास महिना उत्तम जाईल. हा महिना तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव करून देईल आणि पुढील यशासाठी मार्ग मोकळा करेल. धन्यवाद.